फडणवीस साहेब आता तरी आवराया तुमच्या लोकांना. रोहितदादांनी जे परवा आंदोलन केलं ते आंदोलन राजकारण म्हणून नव्हतं. ते आंदोलन 45 लाख शेतकऱ्यांचा आवाज होता आणि त्या ठिकाणी आमचा शेतकरी बांधव जाऊन 3 दिवस बसला आणि त्याच्यानंतर आंदोलन तुमच्या काही लोकांनी शब्द देऊन माघार घेतलं आणि त्याच्यानंतर जी अवस्था आम्ही राजकारणाची घसरलेली बघितली त्याच्यानंतर असं वाटलं की हा जो प्रकार आहे तिथं गोमूत्र टाकून जो शुद्धीकरण करण्यात आलं, शेतकरी बसलेली जागा, शेतकऱ्याची मागणी केलेली जागा अपवित्र असू कशी शकते आणि ही विचारधारा कुठंतरी आवरली पाहिजे. गोरक्षण इथपर्यंत हा विषय ठीक होता, आता गोमूत्रावर आला आणि ही गोष्ट सहन नाही होणार. कारण शेतकऱ्यांची जून महिना ओलांडत आला तरी पाऊस नाही आणि अशा पिरियडमध्ये तुम्ही जी लावलेली चेष्टा आहे शेतकऱ्याची, ती चेष्टा रोहितदादाची नसून 45 लाख शेतकऱ्यांची आहे आणि ती भविष्य काळामध्ये अशी लोक जर तुम्ही आवरली नाही तर भविष्य काळामध्ये आमच्याकडे 6 बैली नांगर असतो, तो नांगर घेऊन आम्हाला तुमच्याकडे यावं लागेल आणि नांगरासहित आंदोलन करावं लागेल आणि तुमच्या पाठीमागं इथून पुढं अशा लोकांना जर थांबवलं नाही तर यांच्यावर तोंडाला काळं फासणं हे फार शब्द लहान आहेत. यांच्या बाबतीत शेतकरी पूर्ण विचाराने यांच्या पाठीमागं लागतील याच्यामध्ये कुठलीही मला शंका नाही. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.